हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. ज्याचं नाव आहे स्वाती लेटरवर्ड. आज आहे त्यांची सुट्टी, तर आज म्हणजे आमच्या आज स्पेशल डिश बनवणार आहेत. तर पनीर टिक्का. तर ते असं भाजून वगैरे जरा थोडं वेगळ्या पद्धतीने बनवणार आहेत. अंगारी म्हणजे टिक्का म्हणतात, पनीर अंगारी टिक्का असं म्हणतात. कारण मुलांना खूप खावंसं वाटलं होतं आणि त्यांनी ते भाजायचं वगैरे त्यांनी सगळं ऑनलाईन आदल्या दिवशीच मागितलं होतं सगळं. तर 8 दिवस आधीच मागितलं होतं. मलाच नव्हतं माहिती, कारण माझ्यासाठीच ते सरप्राईज होतं. आणि कोळशे वगैरे भरपूर असे घेऊन आले होते, म्हणजे ऑनलाईनच त्यांनी सगळं घेतलं. तर बघा तुम्ही, एवढं म्हणजे बटाटे पण कापले होते सगळं त्यांनी सगळं म्हणजे फक्त मी सगळं आयतं खाल्लं. फक्त त्यांनी सगळं केलं, मी काहीच म्हणजे फक्त भांडे घासले असते तेवढं, आणि त्यांनी सगळं केलं. मिक्स भाज्या वगैरे कापून सगळं त्यांनी. तर याच्यात कांदा काय काय टाकणार मी आता तुम्हाला पूर्ण म्हणजे रेसिपी सांगते. तर त्यांनी सुरुवातीला दही घेतलं, त्याच्यामध्ये धना पावडर आणि गार्लिक हे असतं ना आपलं, तर ते घेतलं. तर इथं माझ्याकडून थोडासा स्लो मोशनवर व्हिडिओ झाला होता, तर चला असू द्या. तर नंतर परत बघा, ह्या असं मिश्रण तयार झालं नंतर, आणि पूर्ण एक जीवन करून घेतला. आणि थोडंसं पातळ वाटत होतं मला, कारण त्यांनी ना दही गाळून नव्हतं घेतलं, ते घट्ट दही नसल्यामुळे ना त्याच्यात ना मग आपलं बेसन पीठ असतं ना ते मिक्स केलं. आणि नंतर थोडंसं मी जिरे वगैरे पण गरम करून घेतले, भरपूर अशी जिऱ्याची पावडर करून घेतली. म्हटलं चला मुलांना पण बनवायचं म्हटलं असले ना तर लागतंच. मग पण बेसन पीठ ना मी थोडंसं तेलामध्ये ना भाजून घेतलं होतं, म्हणून ते लालसरपणा आला आहे. आणि कांद्याच्या त्यांनी बघा एक एक फोडी अशा हे करून घेतलं होतं, काढून घेतल्या होत्या. तर बघा हे यश पण बघा माझा कसा हलवतं आहे. त्याला पण म्हणजे त्यांना आवड आहे दोघांना पण. त्यांचे बाबा असले ना, सुट्टी असली ना, त्यांच्या पशीच असणार असं आहे त्यांचं. तर असं काही म्हणजे पहिलं खूप काही बनवायचं, आता टाईम नसतं. कसं म्हणजे ड्युटी असणं पोलिसांचं, कसं टाईमाला आलं तर ठीक, नाही तर नाही. मग जर सुट्टी असल्यावर असं करतातच ते स्पेशल रेसिपी. आणि खूप दिवसांनी आपला व्हिडिओ पण येतो आहे. माझा इकडे चहा पण झाला होता. त्याला साय कशी आली होती, तर त्याची खाली हे गेली, तर बघा ते खाली गेला बरोबर असा चहा. तर शिमला मिरची वगैरे सगळं त्यांनी टाकलं. बटाट्याचं पण करायचं होतं, पनीर पण त्यांनी अर्धा पाऊण किलो मला वाटते पनीर आणलं होतं. सगळं साहित्य त्यांनी त्यांचं घेऊन आले होते. आधी बघितलं असेल मोबाईलवर कुठंतरी रेसिपी त्यांनी. आणि असं त्यांना भरपूर काही येतं. पहिलं तर लापशी भात इतकं छान करतात ना, भरपूर असं दोन्ही हात त्यांनी चांगले व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आणि त्याला आहे ना असं म्हणजे मॅरिनेट करण्यासाठी ना 1 तासभर अर्धा पाऊण तास ठेवलं होतं त्यांनी, कारण तो दह्याचा आंबटपणा वगैरे त्याला चिकटण्यासाठी ठेवलं होतं. तोपर्यंत म्हटलं इकडे हे होऊ द्या. आणि इकडं आपली शेगडी पण घेतले होते त्यांनी ऑनलाईन. तर मला पण याचं नाव नाही सांगता यायचं, पण त्याच्यात कोळशे वगैरे पेटण्यासाठी चालू होतं. माझी किचनची गॅलरी नाही त्याच्यातच करा म्हटलं. ते म्हटले होते बेडरूमच्या गॅलरीत करू, पण म्हणलं नको, तिथं कपडे वगैरे काळे होते, धूर थोडासा होतोच. आणि हॉलच्या पण नकोच म्हटलं, तिथं कसं मॅट लावलेली आहे. तर असे हे कोळशे आहेत ना आपले, साधे आहेत आपले. आणि ते दुसरे कोळशे त्यांनी ऑनलाईन घेतले होते ना, ते असे नारळाच्या कपटाचे कोळशे होते. ते खूप असे निबार होते, वेगळेच कोळशे होते ते बघा तुम्ही. मी त्यांचं म्हणजे इतके वेगळेच होते ना, एवढे पेटत होते. पूर्ण बनवून झालं तरीसुद्धा नाही का 1-2 वाजेपर्यंत रात्रभर ती शेक चालूच होते. ते कोळशे तरीसुद्धा संपले नव्हते. एवढं त्या कोळशाचं म्हणजे हे होतं. मी तर पहिल्यांदाच बघितलं. आणि त्यांनी असं आधीच पेटवलं माचीसने, थोडंसं गॅसवर पेटून आणला एक कोळसा, त्याच्यानंतर ठेवला. तर हे बघा असं पहिले लोक, ही घिसाडी लोक, हे असं इळे वगैरे बनवायचे, इळ्या वगैरे कुऱ्हाडी वगैरे असंच करायचे, अशी हवा देऊन देऊन देऊन. आणि हे ते ऑनलाईन त्यांनी ते सामान घेतलं आणि त्याच्यामध्ये सगळं आलेलं आहे, हे हवा द्यायचं वगैरे. म्हणजे कसं आपण कसं फुकणीने फुंकतो तसं नाही, हवा आता फुकणीने किती वेळ फुकणार बघा, कसं निघत होतं असं. म्हणजे पेटत चाललं होतं ते. म्हणजे टाईम लागला, भरपूर त्याला हवा लागली. आणि नंतर पेटायच्या नंतर असं भरभर पेटलं होतं छान. आणि म्हणजे कोळशामध्ये त्याला फक्त भाजून घ्यायचं होतं. बघा असं ठिणग्या निघतात, म्हणजे खूप हे बघा ना असं कसं दिसतं एवढं आणि खायला पण भरपूर टेस्ट म्हणजे छान झालं होतं खरंच. म्हणजे पहिलं तर काहीतरी ते बाटी चोखा का काहीतरी पण बनवायचे ते पहिले. तर आमच्याकडे असं नव्हतं, पण हे तरी पण बनवायचे पहिले आमच्या इथं गॅलरीत. पण त्यांना म्हणजे आवड आहे असं काहीतरी बनवायचं वेगळं काहीतरी. आणि त्यांनी याच्यामध्ये काड्या त्या आल्या होत्या स्टील ॲल्युमिनियमच्या, तर त्याच्यामध्ये ते पूर्ण त्यांनी एक पीस पनीरचा, एक पीस म्हणजे टोमॅटो वगैरे आपल्या आवडतीप्रमाणे आपण लावू शकतो भाज्या, शिमला मिरची, कांदा, असं एक लेअर सगळ्याच्या लावल्या होत्या आधी. नंतर परत पनीर, काही बटाटा असं मिक्स केलं होतं. भरपूर म्हणजे झालं होतं. जाऊबाईला त्यांना पण दिलं होतं. अशा पलटी मारत बघा किती शेगडी पेटली होती एवढी.
म्हणजे बघा तुम्हाला दाखवते मी जवळून म्हणजे. आणि त्याच्यावर फक्त इस्ताच्या हवेवरती म्हणजे जाळावर ते भाजलं व्यवस्थित सगळं. खायला खूप टेस्टी झालं होतं ताईंना, म्हणजे एकदा नक्की करून बघा. तर बाहेर असं जर करायला गेलं तर खूप पैसे लागतात, पण असं घरात केलं तर, आणि आपल्याला माहिती ना आपण कसं व्यवस्थित करतो वगैरे. तर म्हणजे ते कसं बाहेर आता कसे कोणी काही करतात, तर प्रत्येक माणूस नाही, पण एवढं शक्य होईल तेवढं तर पाळायचं. आणि बघा कसं ते छान भाजलं होतं, खायला एवढं मस्त होतं. नाही तर नक्की ट्राय करून बघा. त्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा.